शहादा तालुक्यातील असलोद येथील युवकाचा अपघात झाल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला धुळे येथे उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेचाच अपघात झाला आणि त्यात या तरुणाचं निधन झालं. या अपघातात या तरुणाचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी असल्याची माहिती आहे. ही घटना निमगुळ तालुका शिंदखेडा गावाजवळ घडली. एका अपघातात वाचल्यानंतर दुसऱ्या अपघातात मात्र युवकाला आपला जीव गमावा लागल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शोकाकुल वातावरणात या युवकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शहादा तालुक्यातील असलोद येथील जयपाल रूपसिंग गिरसे वय वर्ष 25 हा युवक शहादा येथून असलोद येथे जात असताना सावखेडा गावाजवळच्या दुचाकीला अपघात झाला. यात जयपाल गिरसेला दुखापत झाल्याने त्याला उपचारासाठी शहादा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला अधिक उपचारासाठी धुळे येथे रुग्णवाहिकेने नेण्याचे ठरवले. रुग्णवाहिकेने धुळे येथे नेत असताना पावसाची रिपरिप सुरू असल्याने निमगुळ तालुका शिंदखेडा गावाजवळ 14 जुलै रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास रुग्णवाहिका अचानक पलटी झाली आणि झाडाला जाऊन धडकली. जखमी तरुण जयपाल राजपूतला पुन्हा दुखापत झाली. त्याच्या कानातून व तोंडातून मोठा रक्तस्राव झाला. निमगुळ गावातील तरुणांनी जयपाल राजपूत व त्याच्या सोबत असलेल्यांना बाहेर काढले. जखमींना ग्रामस्थांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेने तातडीने दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून जयपाल गिरसे यास मृत घोषित केले. या अपघातात रुग्णासोबत असलेल्या 4 दुखापत झाले आहे. असलोद येथील 25 वर्षीय जयपाल गिरासे याच्या वडिलांचे कोरोना काळात निधन झाले होते. जयपाल गिरासे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील होता. तो घरातील एकुलता एक असल्याने घरची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. त्याच्या मृत्यूने कुटुंबाचा आधार हरपला आहे. 15 जुलै रोजी त्याच्यावर दोंडाईचं उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.